मालेगावमध्ये माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय। तर मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास अब्दुल मलिक मुंबईच्या आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलवर चहा घेण्यासाठी थांबले होते आणि त्याच वेळी बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या। गोळीबारात मलिक हे गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय आणि त्यांच्या हाताला, पायाला आणि बरगड्यांमध्ये गोळ्या लागल्यात। दरम्यान उपचारासाठी त्यांना आता नाशिकला हलवण्यात आलंय। नाशिकच्या एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांच्यावर नेमका गोळीबार कोणत्या कारणामुळे करण्यात आला ती माहिती अद्याप कळू शकली नाहीये। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांच्याकडून। अजय, काय सांगाल, एका माजी महापौरावर भर रस्त्यावर गोळीबार होतो, काय नेमकं याचं कारण आहे, काय माहिती मिळते? सध्या पोलीस या घटनेचा तपास करतायत, मात्र सूत्रांकडून असं माहिती मिळते की हा जो गोळीबार झालेला आहे राजकीय वादातून झाला असावा असं एक शक्यता वर्तवली जाते। तर पोलीस यासाठी मागे घडलेल्या घटनांचा जो आहे तोही तपास करण्याचा प्रयत्न करतात। नेमकं गोळीबार कोणी केला, कसा केला आणि का केला यासाठी पोलिसांनी आता संपूर्ण पथकं तयार केलेली आणि ते हल्लेखोरांचा जो आहे तो शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे। या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव शहरामध्ये तणावाचं वातावरण पसरलेलं होतं, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना तातडीने नाशिकला उपचारासाठी हलवण्यात आले। तर पोलीस या घटनेचा आता कसून शोध घेत आहे। मालेगावात वारंवार कट्टे सापडतात, गोळीबाराच्या घटना घडतात, मात्र त्याच्यावरती कोणाचा अंकुश नाही। त्यामुळे माझे जे आमदार आहेत मौलाना इस्माईल यांनी मालेगाव शहरात गुंडाराज या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।